नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. निश्चित मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही सर्वार्थानं आनंदी असाल आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असाल. तर मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो तुम्ही आणि मी अनेक प्रकारे आतापर्यंत छोटे-छोटे प्रयत्न केलेले आहेत. पण ते प्रयत्न मध्येच सोडून दिल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच गोष्टींना मुकावं लागलेलं आहे. त्या आपल्याला प्राप्त नाही झाल्या आणि म्हणूनच आजचा विषय जो आहे, तो आहे शांत काळातील गती. होय मित्रांनो, त्याचा खऱ्या अर्थानं जर विचार करायला झालं, तर वास्तव काय आहे माहिती आहे? तुम्ही आणि मी एक अशा पद्धतीने कार्यरत असतो आणि छोट्या-छोट्या गोष्टी आपण आपल्या मोठ्या उद्देशासाठी करत असतो. म्हणून फ्लायव्हील इफेक्ट ही नावाची जी संकल्पना आहे, या संबंधानं आज मी तुम्हाला विशेष करून संवाद साधणार आहे. तेव्हा आपण जेव्हा सातत्यपूर्ण आणि योग्य दिशेने केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला हळू आपल्याला एक अशी गती प्राप्त होते आणि ती शक्तिशाली गती प्राप्त होते आणि त्याची मात्र सुरुवात खूप धीमी असते आणि ती धीमी का असते? कारण ते फ्लायव्हील आपल्याला खऱ्या अर्थानं ते पूर्णपणे विकसित करायचं असतं, त्याला पुश करायचं असतं, त्याला ढकलायचं असतं आणि त्याला गतीमध्ये आणायचं असतं. त्यामुळे त्याला प्रथम वेळ लागतो, खूप शक्ती लागते, खूप संयम लागतं आणि म्हणूनच आपण वेळेनुसार तिची गती हळू वाढवत मग ती प्रचंड वेगाने ते पुढे जात असतं. अर्थातच आणि ते सुलभ होत असतं आणि जे आपल्याला प्राप्त करायचं आहे, ते आपल्याला मिळतं. तर ही जी संकल्पना आहे, ती आहे जॉन कॉलिन्स यांच्या गुड टू ग्रेट या पुस्तकातून. तर मित्रांनो, ही जी काही सर्व पुस्तकं जेव्हा आम्ही वाचतो, तेव्हा आमच्या असं लक्षात येतं, की याचा उपयोग हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये निश्चितच फलदायी होईल. मग तुम्हाला मी कथारूपी पद्धतीनं हा विषय आजचा सांगणार आहे. श्याम नावाचा एक मुलगा होता आणि त्याची खूप मोठी अशी स्वप्न होती. पण परिस्थिती त्याची साधीच होती. त्यामुळे त्याने ठरवलं होतं, की स्वतःच्या मेहनतीने आणि काहीतरी मोठं आपल्याला करायचंय, काहीतरी मोठं बनायचंय. त्यामुळे श्याम हा सतत सुरुवातीला अत्यंत उत्साहामध्ये तो काम करायला सुरुवात करतो. त्याचा प्रचंड फार मोठा होता. तो रोज नवीन-नवीन गोष्टी शिकायचा आणि काम करतच राहायचा. योजना बनवायचा. पण काही महिन्यांनी काय व्हायचं, की त्यामध्ये तो म्हणावा तसा काही बदल होत नव्हता आणि तो काहीच बदल होत नव्हता. ना त्याला ओळख होती, ना त्याला काही पैसा होता त्याच्याकडे, ना कोणत्या पद्धतीचं त्याला पाठबळ होतं मित्रांनो आणि त्याच्याकडे विशेष लक्ष कोणीही त्याला देत नव्हतं. त्यामुळे त्याला असं वाटू लागलं, की मी इतका प्रयत्न करतोय, पण काहीच कसं होत नाहीये आणि एके दिवशी तो खूप असा निराश होऊन बसला होता. तेव्हा तो त्याच्या गुरुकडे गेला, अर्थात मेंटरकडे गेला, त्या कोचकडे गेला, काउन्सिलरकडे गेला आणि त्याने विचारलं, "गुरुजी, त्याला काही उद्देश खऱ्या अर्थानं प्राप्त करण्याचा होता." म्हणून त्यांना विचारलं, की त्या गुरूनी त्याला काहीही उपदेश केला नाही. आणि तो गेला होता त्या आशेने. उलट त्या गुरुने त्याला काय सांगितलं, "एक मोठं लोखंडी चाक आहे असं तू लक्षात ठेव आणि हे जे मोठे लोखंडी चाक आहे, हे फक्त चाक जे आहे ना, हे तू फिरवून दाखव. हे फिरवून दाखवल्यावर तुला कळेल, की कशा पद्धतीने ते गतिमान होऊ शकतं." श्यामने जोर लावला. तो पहिल्यांदा हललाच नाही. त्याने दुसऱ्यांदा जोर लावला. परत हललं नाही. काहीच हालचाल नाही. पण तिसऱ्यांदा जोर लावल्यानंतर ते थोडंसं हललं. त्याने चौथ्यांदा जोर लावला, पाचव्यांदा जोर लावला. काय झालं त्या चाकाची हालचाल सुरू होऊ लागली आणि तो घाम गाळत होता. तो म्हणजे कष्ट निश्चित ते लोखंडी चाक होतं, त्याला फिरवायचं होतं, त्याला ते कष्ट पडत होते आणि तो घामेघूम झाला होता मित्रांनो. तर झालं काय, या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यानं कॉन्सन्ट्रेशन कशावर केलं होतं? चाक फिरवण्यावरती केलं होतं. तो आता तिथे एक ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत झालेला होता आणि गुरुला तेच हवं होतं. म्हणून मग त्याने जेव्हा चाक अजून जड त्याला वाटत होतं, तरी पण तो ढकलत होता. आता तो खऱ्या अर्थानं ते तर गुरुजी असल्यामुळे त्यांनी सांगितलं, की "इतक्यात थांबू नको हां तू. हां, कारण तू हे ढकलत राहा. आता थांबू नकोस. कारण आणखी एक प्रयत्न कर. कारण सतत तुम्हाला प्रोत्साहन देणारे, तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणारे, वास्तवामध्ये सांगणारे लोकांची गरज असते मित्रांनो. श्यामलाही त्याच पद्धतीची गरज होती. श्यामकडे
करण्याची जिद्द होती, पण कसं करावं यासाठी त्याला खऱ्या अर्थानं मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे त्यांनी काय करायला पाहिजे हे जेव्हा त्याच्या गुरुने त्याला सांगितलं आणि तो तिथं न थांबता सतत प्रयत्न करत राहिला आणि झालं काय, श्यामने पुन्हा जोर लावला आणि यावेळी मात्र चाक थोडंसं जास्त फिरलं आणि तो थांबला नाही. पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करत राहिला आणि काही वेळानं तेच चाक हळूहळू वेगाने फिरायला लागलं आणि त्याला त्याला जास्त ताकद लावावी लागली नाही आता, कारण ते चाक आता फिरत होतं म्हणून स्वतःची गती त्याला मिळाली होती. आणि या पद्धतीने मित्रांनो, गुरुने त्याला मग हसत हसत सांगितलं की हेच तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. श्याम गोंधळला. म्हणजे काय? श्यामला हा प्रश्न पडला. अरे हे तर चाक हलवलं मी, पण सर कसे बोलतायत, गुरुजी कसे बोलतायत? गुरुजींनी स्पष्ट केलं त्याला की तू रोज जे प्रयत्न करतोस ना, ते वाया जात नाहीयेत. सुरुवातीला ते तुला दिसत नाहीये. तसे तुमचे आणि माझे प्रयत्न आता जे काही आपण करत असू ना, ते दिसत नाहीयेत. पण ते वाया जाणारे नाहीत, लक्षात ठेवा. पण ते सगळे मिळून एक गती तयार करत असतात आणि तुमच्याही जीवनामध्ये जे तुम्ही काम हातात घेतलेलं आहे आणि जे थोडं-थोडं तुम्ही करताय, त्याला निश्चित गती प्राप्त होईल. आणि जर तू मध्येच थांबलास, श्यामला त्यांनी म्हटलं, की हे चाक मग त्या पद्धतीने वेग नाही घेणार आणि म्हणून तुला या क्षणी आवश्यक आहे श्याम, की सर्व काही तुला समजून घेतलं पाहिजे. आणि मग श्यामला समजलं, अरे मी परत आपल्या कामाला लागलं पाहिजे. यावेळी अपेक्षा न करता, म्हणजे अपेक्षा ठेवलीच पाहिजे, पण तशी न अपेक्षा ठेवता फक्त सातत्य ठेवलं पाहिजे माझ्या कामामध्ये. आणि दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले आणि एक दिवस काय झालं मित्रांनो, लोकांनी त्याचं कौतुक करायला सुरुवात केली. हो मित्रांनो, जेव्हा विजयी तुम्ही होता, तेव्हा लोक टाळ्या वाजवण्यासाठी असतातच. पण त्या विजयासाठी तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करावं लागतं, हे कधीही विसरू नका. आणि म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्याची संधी तुम्हाला जी मिळाली ना, ती दवडू नका. तिला हळू त्या प्रयत्नावादी तुमच्या या प्रयत्नानं तुम्ही काय करा, विकसित करा आणि त्यामुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल आणि तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त होईल. मग लोक म्हणू लागतील, अरे काय श्याम अचानक यशस्वी कसा काय झाला? नाही. श्यामला माहित होतं, मी अचानक यशस्वी नाही झालो. एखादा कोणी तुम्हाला यशस्वी झालेलं दिसत असेल, तुम्हाला कळणार अरे खूप काही कमवलं. अरे त्या पाठीमागे त्याच्या यातना आहे. त्याच्या पाठीमागे त्याचे कष्ट आहे. ते तुम्हाला कधी दिसत नाही. कारण रात्रंदिवस त्यांनी कष्ट केलेलं आहे. म्हणून अचानक काहीही होत नसतं आयुष्यामध्ये. तो शांतीचा जो काळ असतो, त्याचा परिणाम जो असतो, तो हळू तुम्हाला प्राप्त होत असतो. म्हणून इथं कथा खऱ्या अर्थानं आपल्याला अशी समजली पाहिजे, की जीवनात काहीच होत नाही असं वाटत असेल तुम्हाला, तर हे वाटून घेऊ नका. कारण त्या शांत काळामध्ये तुमचा फ्लाय व्हील जो आहे, हा तयार होत असतो आणि तो तयार होऊन हळू पुढे सरकत असतो. आणि एके दिवशी तो फिरायला जेव्हा लागेल, तेव्हा लक्षात घ्या, यश हे थांबवणं शक्यच नाही कोणाला. आणि तुम्ही एका मोठ्या उच्च अशा पदावरती तुम्ही निश्चित जाल. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही प्राप्त कराल. त्यामुळे मित्रांनो, शांत काळामध्ये तुम्हाला सर्वार्थानं हे समजलं पाहिजे, की सुरुवातीला काही तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्ही सतत प्रयत्न करा. तुम्हाला तुमचं यश दिसेल. अनेक लोक छोटे-छोटे प्रयत्न करतात. अनेक लोक 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नंतर ते कळतं. काही लोकांना तर अनेक वर्ष द्यावी लागतात आणि मग तो ब्रँड येतो. हा ब्रँड एका दिवसात नाही. तर काय मित्रांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचंय, तर तुमचं फ्लाय व्हील तुम्हाला आता फिरवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला संयम स्वतःला खऱ्या अर्थाने करावा लागेल आणि जेव्हा तुम्ही संयमी कराल स्वतःला, तेव्हा तुम्हाला आणखीन प्राप्त होईल. तुम्ही कौशल्य प्राप्त कराल, तुम्ही ज्ञान प्राप्त कराल, तुम्हाला योग्य संगत भेटेल आणि त्यातून तुम्ही हळू टप्प्याटप्प्यानं तुमचं आयुष्य हे तुम्ही खऱ्या अर्थानं मार्ग आणि ते मार्ग अक्रमित असताना तुम्हाला एकच लक्षात येईल, की शक्य आहे, अशक्य काहीच नाही. मग काय मित्रांनो, आज तुम्ही तुमचा व्हील खऱ्या अर्थानं फिरवणार आहात. व्हीलला तुम्ही त्या पद्धतीने स्पीड देणार आहात का? आणि तेच तुम्ही करू शकता. बाकीचे लोक तुम्हाला मदतीसाठी नक्की असतील, पण त्यांची मदत खऱ्या अर्थानं तुम्ही देऊन घेत असताना तुमची व्यक्तिगत त्यामध्ये गती ही प्राप्त असली पाहिजे. आणि ती एका दिवसात नाही, ती सतत सातत्याने त्याला काही महिने जाऊ लागतात, काही वर्ष जाऊ लागतात आणि मग तुम्हाला ते प्राप्त होतं. कोणतंही कौशल्य एका दिवसात प्राप्त नाही होत. तुम्हाला ते सातत्य ठेवावं लागतं. म्हणून मी आज हे सगळे व्हिडिओ बनवतोय ते कशासाठी बनवतोय? येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा संपूर्णच्या संपूर्ण एका विचारांचा वटवृक्ष झालेला असेल. कारण मला माहिती आहे, मी जे देत आहे ते वास्तवाशी आहे, सत्याशी आहे आणि ज्या लोकांना विकसित व्हायचंय त्यासाठी हा माझा खऱ्या अर्थानं प्रयत्न आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःचा फ्लायव्हील वेगाने फिरवण्यासाठी निश्चित मदत करेल. तर आयुष्यामध्ये कधीही थांबू नका. सतत चालत राहा. मार्ग तुम्हाला भेटणारच आहे. चांगली लोक तुम्हाला भेटणारच आहे. तर चला तर मग पुन्हा नवीन मार्गाने जाऊ. पण तुम्हाला अडचणी आहेत का? अडथळे आहेत का? अरे मित्रांनो, खऱ्या अर्थानं मला तुम्ही संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. पहा मित्रांनो, निश्चितपणे तुम्ही तुमचं आयुष्य उत्तम करा. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं आहे. नाही कोणी केलं तर ते करत आहे. तुम्ही शेअर करा आणि मला विश्वास आहे की तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल. धन्यवाद. तुम्ही मला प्रोत्साहन देत आहात आणि मला सर्वार्थानं ऐकत आहात. पण हे आचरणात आणा. शेवटी आचरण हे सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा. तर काय मग तुमचं फ्लायव्हील वेगाने फिरणार ना? निश्चित फिरणार. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहता.